आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI बार्टी सारथी आणि RTच्या ज्या ऑनलाईन एक्झाम होणार आहे तर त्यांचे त्या ठिकाणी टाइम टेबल आलेले आहे। तर त्यात UPSCची जी एक्झाम आहे तर ती 14 आणि 15 तारखेला होणार होती, परंतु त्या ठिकाणी जी UPSCची जी एक्झाम आहे तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर काही विद्यार्थ्यांचा मनात संभ्रम तयार झालेला आहे की MPSC आणि जे पोलीस भरतीचे IBPS तर इत्यादी जे एक्झाम्स आहेत तर त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी एक्झाम डेट आहे तर ते पुढे ढकलण्यात येणार का। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी UPSCमध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्यांचीच डेट आहे तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि बाकीचे जे CETचे एक्झाम होणार आहे तर त्यांचा जो फिक्स टाइम टेबल आहे तर त्याप्रमाणेच त्या ठिकाणी एक्झाम होणार आहे। म्हणजेच 14 आणि 15 तारखेला UPSCची एक्झाम होणार होती, परंतु त्या ठिकाणी ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। बाकीचे 16 तारखेपासून जी 27 तारखेपर्यंत ज्यांची एक्झाम आहे तर त्यांची त्याच तारखेला आणि त्याच टाइम टेबलला जी एक्झाम आहे तर ती होणार आहे। आणि त्यानंतर UPSCचे जे पुढे ढकलण्यात आलेले पेपर आहे तर त्यांना त्या ठिकाणी 6 दिवसा अगोदर जी सिटी आहे तर ती त्यांना कळवण्यात येणार, म्हणजे कोणत्या शहरात त्या ठिकाणी त्यांची एक्झाम होणार आहे तर ती त्या ठिकाणी त्यांना नोटिफिकेशन आहे तर ती देण्यात येणार आहे आणि त्यानंतर हॉल तिकीट जे आहे तर ते देण्यात येणार। तर 16 तारखेपासून 27 तारखेपर्यंत ज्यांची एक्झाम आहे तर त्यांच्यासाठी जो टाइम टेबल आहे तोच असणार आहे आणि त्यांना त्यानुसारच त्या ठिकाणी हॉल तिकीट आहे तर ते अवेलेबल होणार आहे आणि त्याचप्रमाणे जी एक्झाम आहे तर ती ऑनलाईन होणार आहे। तर अशा प्रकारे ते अपडेट होती। तर आय होप आपल्याला जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।